हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेदार असाल तर आज ना मी जरा सकाळी उठल्यानंतर खूप खुश होती, कारण आज मी जरा लवकर उठली। तुम्ही म्हणाल की यात खुश होण्यासारखं काय आहे, सकाळी उठलं तर चांगलंच असते। खरंच पण सकाळी उठल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटते आणि पूर्ण दिवस एकदम हॅपी जातो। आज मी सकाळी उठली तर माझी सर्व कामं लवकर झाली। म्हणजे मी झाडू मारला, त्यानंतर लगेचच एक्सरसाइज केली, अंघोळ केली आणि शेक प्यायला घेतला। हा शेक मी पित आहे 8:30 वाजता, नाहीतर मला 9-10 वाजतात। आणि लवकर उठलं की पटपट कामं पण आवरतात, नाही तर मग पूर्ण दिवस त्या कामामध्येच जातो, स्वयंपाक किचनमध्ये। ते झालं ना माझं की मी लगेचच किचनमध्ये स्वयंपाकाच्या तयारीला लागते, कारण कसं आहे ना की 9:30-10 वाजता बिट्टूचे जे पप्पा आहेत ते त्यांच्या ड्युटीवर निघून जातात, आणि जर का झालं नाही तर ते तसेच निघून जातात बिना जेवायचं। म्हणून मी सर्वात जास्त घाई करते ती म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं। पण ते असं तसं पण चालत नाही, आणि बाकीचे 2 अजून मेंबर असतात ज्यांना एवढ्या सकाळी जेवण लागते। म्हणजे जसे सासरे आणि माझे भाऊजी, ते त्यांचा टिफिन घेऊन जातात आणि सासरे घरी जेवण करून जातात। तर आज मी टाकली होती कुकरमध्ये मटकी। कुकरच्या 2-3 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत म्हटलं चला बिट्टूसाठी काहीतरी हेल्दी नाश्ता बनवूया। तर मी ना राजगिरा जे पीठ आहे त्याचा पहिल्यांदाच उत्तप्पा बनवायचा ट्राय केला, आणि तो उत्तप्पा एकदम मस्त झाला होता। गरमागरम उत्तप्पा तिला भरवला, मग नळ आले होते तर सर्वात आधी पाणी भरून घेतलं। आता ना काही दिवस झाले आमच्या घराचं जरा काम चालू केलं, त्यामुळे एवढी धावपळ होत आहे ना, म्हणजे तसं तर खूप वर्ष झालं घराचं कामच केलं नव्हतं, पण आता हळूहळू एक काम करायला घेतलं तर सर्वच कामं निघाले। 5-6 दिवस छतचं काम केलं आणि आता पाठीमागचं काम करत आहे आमच्या घराच्या। माझ्या अंगाला काय लागलं काय माहिती, पाणी भरायला गेली आणि इथे पांढरं लावून आली, आणि तेच काम करत असताना वरचे ते डाग धब्बे आहेत ते माझ्या अंगावर कधी येऊन पडले मला काहीच माहिती नाही, कारण मी तिथे पाणी भरत होती। पटकन स्वयंपाक करून घेतला आणि तेवढ्यात माझी बिट्टूबाई आली, थोडासा तिचा पण लाड केला। दुपारी तयार झाली आणि थोडासा शूट केला। दुपारी जेव्हा पप्पा जेवायला येतात ना, तेव्हा बिट्टूच्या अंगामध्ये एवढी मस्ती सुचते ना, तुम्हाला काय सांगू। खूप खुश होते ती, जशी मी खुश होते तिच्या पप्पा आल्यानंतर। आईच बंद नाही, मला काहीच नाही द्यायचं। तू मेकअप आर्टिस्ट आहेस का, माझा मेकअप करतेस? मेकअप मधलं क तरी माहिती आहे का तुला? मग कसं म्हणते एवढा कॉन्फिडन्स पण की मी तुझा मेकअप करते म्हणून? कसलं नॉलेज नाही आहे, आणि चालली मेकअप करायला। अरे मला श्वास घेऊ घुसमटली मी हातमध्ये। हा जो स्पेस आहे ना, हा आम्ही अजिबातच यूज करत नव्हतं, तोच आता वापरामध्ये येण्यासाठी तिथे सिमेंट वगैरे टाकून असं व्यवस्थित करून घेतलं। इथे आता आम्ही कपडे धुवायचं नळ वगैरे बसून घेणार। मगापासून ना हिमांशू आणि आर्यन गेलेत बाहेर, किती वाजता असून 2:30-3 वाजतापासून बाहेर गेले। तेव्हापासून ना ही बाई माझ्याच कडे आहे, ही मला व्हिडिओ पण एडिट करू देत नाही। व्हिडिओ एडिट करत असला ना आपण, तर त्यामध्ये आपला साऊंड द्यावं लागतं, तर ही काय करते त्याच्यामध्ये बडबड करते आणि खराब करून टाकते। आज अर्धा दिवस मी तिच्यासोबतच घालवला, तिच्यासोबत मजाक मस्करी केली आणि काही फोटो देखील काढले। हाय गाइस, मैं हूँ इस रोली की मम्मा, और ये रोली मेरी आंखों की भुजिया कर रही है। पता नहीं क्या कर रही है, फोड़ देने वाली है क्या मेरी आंख। पहले तो मुझे चश्मा लगा है, और 2 चश्मे लगाने की शायद मेरे बेटे को मांग है। तेवढ्यात गेट वाजलं आणि एक दादा पार्सल घेऊन आले, आणि हे जे पार्सल आहे ना हे कोलॅबरेशन साठी आलेलं आहे। याला मी अजिबातच पेड केले नव्हते पैसे। असे जेव्हा पार्सल येतात ना त्यावेळेस मी खूप खुश असते, कारण मला प्रोडक्ट मिळतात आणि त्याचे फक्त मला व्हिडिओ बनवून पोस्ट करायचे असतात। तर इथे मी ठेवला होता चहा। बघता बघता संध्याकाळ झाली होती आणि मग गेली आमच्या इथली लाईट। सासूबाई लसूण काढत होत्या आणि मी जरा भाजीचा विचार करत होती। या मुलांमध्ये तर एवढी एनर्जी असते, एका टाइमची आपण थकणार पण ते नाही थकत। आली चला। मग मुलांनी आणलं होतं खाण्यासाठी त्यांच्या चिप्स आणि व्हील्स, ते खात आहेत आणि मी गप्प बसणारच आता होऊ शकत नाही। बिट्टूपेक्षा मी लहान झाले, त्यांना म्हटलं मला पण द्या रे थोडं। तू पोलीसला आवाज द्यायला जातेस? मला इथे झोपून ठेवलंय, तू मम्मी तू कुठे जाऊ, तुला सलाईन लागलं। मला ती इथे लेटून म्हणाली की मी तुला ना सलाईन लावलंय, तू शांतपणे झोप, मी जरा चोराला पकडून येते। आता ती इथे डॉक्टर पण झाली आणि पोलीस पण झाली आहे, आता माझं काही खरं नाही। डॉक्टर आहेस का तू? कोणती डिग्री घेतली तू? 2 नंबर। 2 नंबरची जबरदस्ती ना झोपवत आई आणि म्हणते झोप,
तुला मी इंजेक्शन सलाईन लावते. इंजेक्शन लावते. हात कर आणि बिना डिग्रीची डॉक्टर मला इंजेक्शन सलाईन लावते. रक्त गोळते आता मी. माझं रक्त गोळते. ओय क्या कर रही है? आता चिमटी घेते. रक्त येतो नाहीये. आता 2 चिमटे. ए बाई ही राहू दे ना. ही काय करते ना माहितीये का, तिचं ब्लड चेक केलं होतं ना तसं करते. तिच्या हाताने ते बांधलं होतं, नंतर पेशंट दिला होता आणि मग तिला अशी चिमटी कट केली. ती सेम प्रोसेस माझ्यासोबत करते. मला काही झालेलं नाहीये डॉक्टर. बस चला आता मी ठीक झाली. नाही मी ठीक झाली ना. अरे माझी भाजी राहिली आहे, भूक लागली आहे मला. आता मी काही लावायच्या लायकीचीच नाही राहिली. हिला कोणी न्या रे, हॉल मध्ये घेऊन जा हिला. हिला कोणी घेऊन जा रे हॉल मध्ये. ही डॉक्टर झाली आहे ही बिना डिग्रीची. ए बल्ले बल्ले, ए बल्ले बल्ले, ए शाबा शाबा, ए बल्ले बल्ले, ए शाबा शाबा. मी धावत आता माझ्या किचन मध्ये जाणार. आता खरं सांग, मी किती उंच आहे, तू किती छोटी आहेस. तुला जाऊ दे ना. काय करायचं याचा? तलवारची हत्त. तलवारची हत्त म्हणजे काय करायचंय? तलवारची हत्त नसतं, असं तलवारच्या हाताने. बाहुबली. तू जिंकली, मी हारली. अच्छा हमको सिखा रिया है. हे घे तुझी तलवार. बाय. नाही नाही आता मी स्वयंपाक करते. नाही आता मी स्वयंपाक करणार. बाहुबली जाऊ नये तर तुला. बाहुबली आहेस का तू? तर आज मी बनवली होती रात्रीला खडी मुंगाची डाळ. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.